अथ तृतीयोऽध्यायः. सत्यनारायण कथेतला तिसरा अध्याय आपण पाहूया. हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये साधू नावाच्या वैश्याची कथा येते. हा जो अध्याय आहे हा अध्याय आपल्या मानवाचा स्वभाव आणि वचनाची टाळाटाळ आणि देवाला दिलेल्या शब्दाचा विसर पडल्यामुळे होणारे परिणाम यावरती प्रकाश टाकणारा आहे. या अध्यायामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अपत्य प्राप्तीचा नवस आहे. साधू नावाच्या एका अपत्यहीन व्यापाऱ्याने संतती झाल्यास सत्यनारायणाची पूजा करीन असा नवस बोलला आणि देवाच्या कृपेने त्याला कलावती नावाची कन्या झाली. परंतु वचनाची टाळाटाळ म्हणून मुलगी झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळेला पूजा करेन असं सांगून त्याने पूजा ढकलली. पुढे मुलीचं लग्नही झालं परंतु सत्यनारायणाची पूजा काही झाली नाही. व्यापारासाठी तो बाहेर पडलेला असताना देवाचा कोप असा झाला की त्याच्यावर संकटांची मालिका सुरू झाली. म्हणून या अध्यायातून आपल्याला शिकायला हेच मिळतं की आपण जीवनामध्ये दिलेला शब्द पाळला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे आपण वचन देतो, जो संकल्प करतो, तो संकल्प पूर्ण होईतोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि एखादं काम झाल्यानंतर विसरून जाणं हे मात्र पूर्ण अयोग्य आहे. आपल्या कर्माचा, आपल्या असलेल्या कुठल्याही गोष्टीचा अहंकार आपल्या ठिकाणी कधीही येऊ नये आणि कुठल्याही गोष्टीची टाळाटाळ कधी करू नये असं आपल्याला यातून शिकायला मिळतं. म्हणजेच साधू वैश्याकडे धनसंपदा आल्यानंतर त्याला पूजेचा विसर पडला, धन दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि समृद्धी आल्यानंतर कृतज्ञ राहिलं पाहिजे, गर्विष्ठ किंवा निष्काळजी होऊ नये हे मात्र तो विसरला आणि दिलेल्या वचनाचा अनादर केला आणि कर्तव्यात कसूर केली तर त्याचे परिणाम आपल्याला नंतर भोगावेच लागतात हे यातून आपल्याला समजून येतं. आपल्याला थोडक्यात सांगायचं तर सत्य, वचनबद्धता आणि देवाप्रती, कर्तव्याप्रती कृतज्ञता बाळगण्याची शिकवण देणारा हा अध्याय आहे. सूत उवाच पुनरग्रे प्रवक्ष्यामि शृणुध्वं मुनिसत्तमाः पुराचोलका मुखो नाम नृपश्चासीन्महीपतिः जितेन्द्रिय सत्यवादी ययो देवालयं प्रति दिने दिने धनं दत्त्वा द्विजान् संतोषयन् सुधीः. सूत असं सांगतायत की ऋषी हो, या व्रताविषयी आणखी एक कथा सांगतो, ती तुम्ही आता ऐका. उल्कामुक नावाचा एक राजा होता. तो होऊन गेला आणि तो इंद्रिय निग्रही, सत्यभाषी, धार्मिक प्रवृत्तीचा राजा होता आणि तो नित्य दान देत असे आणि तिथे असलेल्या आपल्या नगरामध्ये असलेल्या ब्राह्मणांना संतुष्ट करत असे. त्याची पत्नी होती, ती देखील पतिव्रता, सुस्वरूप अशी होती आणि भद्रशिला या नावाला साजेशी अशी त्याची पत्नी होती. एकदा तो राजा आपल्या पत्नीच्या बरोबर नदीच्या किनाऱ्यावर सत्यदेवाचं पूजन करीत होता आणि त्यावेळेला व्यापारासाठी पुष्कळ धन घेऊन निघालेला साधू नावाचा एक व्यापारी त्या ठिकाणी पूजेसाठी आला आणि त्यांनी आपली नौका नदीच्या किनाऱ्यावर उभी केली आणि राजाजवळ गेला आणि त्या राजाला प्रश्न विचारला. साधुर्वाच किमीदं कुरुषे राजन भक्तियुक्तेन चेतसा प्रकाशं कुरु तत्सर्वं श्रोतुमिच्छामि सांप्रतम. हा प्रश्न विचारला की राजा, कोणतं तरी व्रत करीत असल्याचं मी पाहतोय. साधू आणि म्हणतो, राजा भक्तिभावाने तुम्ही हे कोणतं व्रत करता आहात, मला जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा राजा म्हणाला, पूजनं क्रियते साधो विष्णो रतुल तेजसः व्रतंच स्वजनैः सार्धं पुत्राद्यावाप्ति काम्यया. धन, धान्य, पुत्र इत्यादी मिळवण्यासाठी इच्छापूर्ती करणाऱ्या तेजस्वी भगवान विष्णूंचं सत्यनारायण नावाचं मी आप्तजनांसह व्रत करत आहे. राजाचं हे बोलणं ऐकलं आणि साधूवण्याने क्षणभर मनामध्ये विचार केला आणि त्या राजाला प्रश्न विचारला
की राजन आपण सांगा हे व्रत कसं करावं. जसं आपण सांगाल तसं मी करेन. मला पण संतती नाहीये, या व्रतामुळे संतती होईल असा मला आपली पूजा पाहून वाटलेला आहे. तेव्हा तो व्यापाराचा विचार सोडून आनंदी मनाने त्यांनी त्या देवाला असं वचन दिलं, ममापि संततिर्नास्ति एतस्मात् जायते ध्रुवं ततो निवृत्य वाणिज्यात सानंदो गृहमागतः. देवाला सांगितलं, देवा जर तुमच्या कृपेने मला संतती प्राप्त झाली तर मी सत्यनारायणाचं पूजन करेन, असं तो बोलला आणि आपल्या घरी निघाला. आपल्या घरी आला. बघा इथे व्यापारी वृत्ती कशी असते की मी हे तुला देतो, तू हे मला दे. इस हात से देन उस हात से लेन असं आपण म्हणतो ना, लेन देन ती प्रवृत्ती. पण भगवंत म्हणतात तुम्ही कोणत्याही प्रवृत्तीने माझ्या जवळ या, मी तुमचं कल्याणच करणार, समर्थ आहे कल्याण करण्याला. आणि मग तो आपल्या आनंदाने तो साधूने आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला त्यांनी हे सगळं संतती देणारं व्रत सांगितलं. तदा व्रतं करिष्यामि यदा मे संततिर्भवेत. आणि तेव्हा त्याने असं सांगितलं, जेव्हा मला संतती होईल तेव्हा मी हे व्रत अवश्य करीन, असंही त्याने आपल्या पत्नीला सांगितलं. आता असं असतं की जरी या साधूवाने नवस केला तरी त्याची लीलावती नावाची भार्या होती, ती अत्यंत साध्वी होती आणि तिला अत्यंत आनंद झाला. आणि त्या पत्नी लीलावती या सत्यनारायणाचं व्रत सांगितल्यानंतर आनंदी असताना काही दिवस निघून गेले. ती गर्भवती झाली आणि 10 महिन्यांनी ती प्रसूत झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. ही जी मुलगी होती ही मुलगी दिने दिने सा ववृद्धे शुक्ल पक्षे यथा शशी नामना कलावती चेती तन्नामकरणं कृतम. ततो लीलावती प्राह स्वामिनं मधुर वचः. या मुलीचं नाव त्यांनी कलावती असं ठेवलं. आणि लीलावती साधूमानाला म्हणाली की हे नाथ, आपण पूर्वी संकल्प केलेलं व्रत पूर्ण का करीत नाही, ते आपण केव्हा पूर्ण करणार आहात. तेव्हा साधूवाणी म्हणाला की हे पहा, विवाह समये त्वस्याः करिष्यामि व्रतं प्रिये इति भार्यां समाश्वास्य जगाम नगरं प्रति. तू काही काळजी करू नकोस, आपण हिच्या लग्नाच्या वेळेला नक्की हे सत्यनारायणाचं व्रत करू, असं म्हणून तो साधू आणि व्यापारासाठी परगावी निघून गेला. कलावती दिवस मासांनी वाढू लागली. आपली मुलगी मोठी झालेली पाहून साधुवाणाने मित्रमंडळींसह विचार विनिमय केला आणि लवकरच त्याने दूताला सांगितलं की अरे जा, विवाहार्थंच कन्याया वरं श्रेष्ठं विचारय तेना ज्ञप्तश्च दूतोऽसौ कांचनं नगरं ययौ. माझ्या कन्येसाठी उत्तम असा वर शोधून काढ. त्याच्या आज्ञेप्रमाणे दूत कांचन नावाच्या नगरात वर संशोधनासाठी गेला आणि त्यांनी उत्तम सद्गुणांनी रूपवान संपन्न अशा एका व्यापाराच्या मुलाला त्यांनी आणलं आणि आपल्या इष्टमित्र नातेवाईकांसह तो साधू आणि आनंदी झाला आणि त्या पुत्राला आपली कन्या दिली. मुलीचं थाटामाटात लग्न करून दिलं आणि दुर्दैवाने साधू आणि पूर्वी संकल्पित केलेलं सत्यनारायणाचं पूजन विसरून गेला. आणि ततो भाग्यवशात् तेन विस्मृतं व्रतमुत्तमं विवाह समये तस्यास्तेन रुष्टो भवत् प्रभू. त्यामुळे भगवान रुष्ट झाले आणि नंतर दुर्दैवाने सत्यनारायणाचं पूजन तो विसरल्यामुळे रुष्ट झाले आणि नंतर तो हुशार व्यापारी काही दिवसांनी योग्य काळी आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला. सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती निसर्गरम्य असणाऱ्या चंद्रकेतू राजाच्या रत्नसारपुरामध्ये तो व्यापार करू लागला आणि या रत्नसारपुरामध्ये व्यापार सुरू झाला. परंतु साधुवाण्याला पूर्व संकल्पाचं पूर्ण विस्मरण झाल्याचं भगवंतांच्या लक्षात आलं आणि भगवंत म्हणाले की आता याला आठवण करून दिली पाहिजे. आणि भगवान रुष्ट झाले की बाबा इतके वर्ष झाली, सगळं काही झालं, माझं पूजन का नाही हा करत आहे.
म्हणून त्या पुढे असं झालं की त्या साधुवण्यावरती एक संकट येऊन पडलं. शापं तस्मै प्रदत्तवान दारुणं कठिनंचास्य महत् दुःखं भविष्यति, असं त्याला भगवंतांनी शाप दिला. आणि शापाच्या प्रभावाने चंद्रकेतू राजाच्या वाड्यातून चोरी करून आणलेल्या धनासह चोर साधुवणे असलेल्या ठिकाणी पोहोचला. आणि त्याला पकडण्यासाठी पाठलाग करणारे राजदूत आपल्या पाठीमागे आलेले पाहून चोराने घाबरून राजद्रव्य त्या व्यापाऱ्यांच्या घरामध्ये टाकलं आणि चोर पळून गेला. मग ते तपास करणारे दूत तिथे पोहोचले तेव्हा साधुवण्याजवळ राजधन पाहून हेच चोर आहेत अशा समजुतीने त्यांना दोघांना ताब्यात घेतलं. आणि मुद्देमालासह चोर सापडल्याचा आनंद त्यांना झाला. आणि राजदूतांनी राजाच्या समोर त्यांना घेऊन गेले. आणि साधुवाणी आणि जावई यांना राजासमोर उभं केल्यानंतर त्यांनी राजांना विचारलं की आता काय करावं यांचं. तेव्हा राजांनी सांगितलं यांची सगळी संपत्ती जप्त करा आणि यांना बेड्या घाला, ताबडतोब किल्ल्यातल्या कारागृहामध्ये टाकून द्या. भगवंत जी कृपा करतो ना, तो असं पाहतो की एकदा तुम्हाला सगळं काही देतो आणि मग तुम्ही माझी पूजा करताय का, माझ्या जवळ येताय का, कृतज्ञता भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होतोय का, हे तो पाहत असतो. आणि जर का तसं झालं नाही तर तो एकदा सगळं काढून घेतो आणि मग तुम्ही त्याचं स्मरण करताय का, हेही भगवंत पाहत असतात. म्हणून कबीरांनी सांगितलं नाही का की अहो दुःखामध्ये सगळेच सुमिरण करतात परंतु सुखामध्ये कोणी सुमिरण करत नाहीत, भक्ती करत नाहीत. परंतु जर का सुमिरण जर का आपण सुखामध्ये केलं तर दुःख हे आपल्याला कदापि होणार नाही. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, यदि सुख में सुमिरन करे तो दुःख काहे का होय. म्हणून एकदा सगळं देऊन आणि एकदा सगळं काढून घेऊन भगवंता जणू काही आपली परीक्षा घेत असतात. म्हणून सुखाचा क्षण असू दे, दुःखाचा क्षण असू दे, त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये सतत कृतज्ञता असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हाच बोध इथे या आपल्याला कथेतून प्राप्त होतो. दुसरी गोष्ट, मनाने जर का एकदा ठरवलंय की मला मुलगी झाल्यानंतर सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे तर विलंब न करता तात्काळ बोललेलं जो काही दिलेलं वचन आहे ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु तोही प्रयत्न राहून गेला. भगवंतांनी खूप दिवस वाट बघितली आणि मग मात्र भगवंत रुष्ट झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला काही ना काहीतरी बोध मिळतो. पुढे असं झालं की त्यांना किल्ल्यातील कारागृहात टाकून दिलं, सगळी संपत्ती त्यांची जप्त केली. ते दोघेही जण सांगतायत आम्ही चोर नाही, आम्ही व्यापारी आहोत, वारंवार सांगतायत. परंतु त्या परमेश्वराच्या अवकृपेमुळे त्यांचं म्हणणं कोणीही ऐकलं नाही आणि त्या राजाने सगळं द्रव्यही हरण केलं आणि साधुवाण्याला अत्यंत दुःख झालं. पुढे याची पत्नी होती लीलावती आणि कन्या होती कलावती. घरात जे काही होतं ते धन त्यांचंही चोरांनी लुटून दिलं आणि तेव्हापासून त्या दोघीही अत्यंत दुःखी झाल्या. आता पती दोघींचेही घरात मध्ये नाहीत, मिळवणारं कोणी नाही. मग शारीरिक, मानसिक, आर्थिक या दुःखाने गांजून गेल्या. दोघीही तहान आणि भूक यांनी व्याकुळ होऊन अन्न अन्न करीत घरोघरी भिक्षा मागू लागल्या. कलावती एकदा कधीतरी भिक्षा मागण्याकरता कोणा एका भक्ताच्या घरी गेलेली असताना तिथे तिने सत्यनारायणाची पूजा सुरू होती ती तिने पाहिली आणि तिला असं वाटलं की या देवाला प्रार्थना करावी. म्हणून त्या देवाला तिने प्रार्थना केली आणि की आम्हाला क्षमा करा आणि आमचं दुःख निवारण होण्यासाठी देवा आपला आशीर्वाद आम्हाला द्या. आणि प्रसाद घेतला, तीर्थ घेतलं, घरी आली. आणि मग मात्र घरी आल्यानंतर थोडीशी चिंतेमध्ये होती आणि मग आईने तिला विचारलं की का ग मुली, तू भिक्षेवरून परत यायला एक तर उशीर झाला आणि तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे, काय तू चिंता करतेस. तेव्हा आईचा प्रश्न ऐकून ती कलावती असं म्हणाली की हे पा आई, मी एका घरी गेलेले होते, तिथे मनोरथ पूर्ण करणारा असं मी व्रत पाहिलं, कथा ऐकली, तीर्थ प्रसाद भक्षण केला, तुझ्यासाठी मी प्रसाद आणलेला आहे. आणि हे ऐकल्याबरोबर अत्यंत ती लीलावती साधुवाण्याची पत्नी आनंदी झाली
आणि तिने ठरवलं, अरे हेच तर व्रत आपलं राहिलेलं आहे, आपण ते ताबडतोब करूया. म्हणून तिने तिच्याजवळ जे काही होतं ते सगळं एकत्र केलं. बंधुवर्ग, परिवार यांना सगळ्यांना एकत्र करून सत्यनारायणाचं मनोभावे पूजन केलं आणि एकच प्रार्थना केली की माझा पती आणि जावई यांना क्षमा करा देवा, आणि काही करून त्यांचे अपराध पोटामध्ये घ्या, आणि त्यांचं काही चुकलं असेल तर क्षमा करा, अशी प्रार्थना केली. त्यामुळे भगवान संतुष्ट झाले आणि मग भगवंत त्याच दिवशी रात्री चंद्रकेतू राजाला दृष्टांत देऊन भगवंत असं सांगतात की हे पहा, दर्शयामास स्वप्नं हि चंद्रकेतु नृपोत्तमं वंदिनो मोचय प्राप्तर वणिजो नृपसत्तम देयं धनंच तत्सर्वं गृहीतं यत्त्वयाधुना नो चेत्त्वान् नाशयिष्यामि सराज्य धनपुत्रकम्. भगवान त्या राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगतात की अरे 2 वाणी जे तू बंदिशात ठेवलेले आहेस, त्वरित त्यांना मुक्त कर आणि त्यांचे स्वतःचे तू घेतलेलं धनही त्यांना आत्ताच परत दे. आणि जर का तू असं न करशील तर नाशयिष्यामि सराज्य धनपुत्रकम, तर तुझा सर्व धनपुत्रादी वैभवासह मी नाश करीन, असं भगवंतानी या राजाच्या स्वप्नामध्ये सांगितलं. एवमाभाष्य राजानं ध्यानगम्यो भवत्प्रभुः ततः प्रभात समये राजा च स्वजनैः सह उपविश्य सभामध्ये प्राह स्वप्नं जनं प्रति बद्धो महाजनो शीघ्रं मोचयध्वं वणिक्सुतौ. राजाला सांगितलं, भगवान अदृश्य झाले. राजाने लगेच सकाळी दरबार बोलवला आणि राज्यसभेमध्ये हे वृत्त सर्व लोकांना सांगितलं आणि त्या दोन्ही वाणी जे होते, जावई आणि सासरे यांची मुक्तता करण्याची दूतांना आज्ञा केली. अहो, ज्यांच्या सुटके करता माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष या विश्वाचे पालन करते नारायण माझ्या स्वप्नामध्ये येतात, ते दोघ जण किती मोठे भक्त असतील भगवंताचे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्या मुक्तते करता जर नारायण माझ्या स्वप्नामध्ये नुसते येत नाहीत तर त्यांचा आणि माझा संवाद होतो. स्वप्नामध्ये मला त्यांचं दर्शन होतं, नाही तर स्वप्नामध्ये तरी भगवंत कुठे येतात आपल्या. तर तुम्ही दोघ जण किती भाग्यवान आहात की तुमच्या मुक्तते करता स्वतः नारायण माझ्या स्वप्नामध्ये आले. हा भाव कदाचित राजाच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याला सकाळी त्याने ताबडतोब सगळ्या सभेमध्ये ते सांगितलं आणि मग त्या दोन्ही वाणी जे होते त्यांना सभेमध्ये हजर करण्यात आलं. आणि साधू आणि जावई यांनी कोणतंच भाषण केलं नाही. त्यांनी या चंद्रकेतू राजाला वंदन करून काही न बोलता नम्रपणे ते उभे राहिले. त्या दोघांना तशाच अवस्थेमध्ये पाहून राजा आदराने त्यांना म्हणाला की हे पहा, स्मरंतो पुनर्वृत्तांतम नो चतुर्भय विह्वलो राजा वणिक्सुतो वीक्ष्य वचः प्रोवाच सादरम दैवात् प्राप्तं महत् दुःखम् इदानीं नास्ति वै भयं तदा निगडसंत्यागं क्षौरकरमाद्यकारयत. दैवयोगाने तुम्हाला बंदिवासाचं दुःख प्राप्त झालं होतं, पण आता तुम्हाला भय नाही. राजाने दूतांकरवी बेड्याही काढल्या, त्यांना क्षौरकर्म मंगलस्नान घालण्याची आज्ञा केली आणि वस्त्रालंकरणं दत्वा परितोष्य नृपश्चतौ पुरस्कृत्य वणिक्पुत्रो वचसा तोषयद्भृशम्. वस्त्र अलंकार देऊन राजाने त्यांचा सत्कार केला, गोड भाषण करून त्यांना संतुष्ट केलं आणि पूर्वी जप्त केलेलं त्यांचं वैभव द्रव्यादी त्यांना परत केलं आणि ते निर्दोष असल्याचं सांगून त्यांना घरी जाण्यासाठी राजाने निरोप दिला. आणि त्या दोघांनीही राजाला अभिवंदन केलं. राजानं प्रणपत्याह गंतव्यं त्वत्प्रसादतः. आणि अतिशय आनंदी मनाने सर्व द्रव्य ताब्यामध्ये घेऊन स्वगृही जाण्यासाठी त्यांनी त्या राजाचा निरोप घेतला आणि मग ते आपल्या घरी यायला निघाले. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे
सत्यनारायण कथायाम तृतीयोऽध्यायः। पंढरीनाथ महाराज की जय। इथे बघा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या अध्यायामध्ये शिकायला मिळतात। एक तर पहिली गोष्ट, नवस केल्याप्रमाणे तो पूर्ण करावा। नंतर भगवंतच एकदा पूजा झाल्याबरोबर कसे प्रसन्न होतात। जो कोणी बंदिशाळेत टाकणारा राजा आहे त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याला दृष्टांत देतात आणि तो राजाही हे दोघेही भगवत भक्त आहेत असं समजून त्यांना सत्कारपूर्वक आपल्या गावातून घेतलेलं सगळं द्रव्य त्यांना परत देतो आणि आनंदाने पाठवणी करतो। ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे आणि त्यांनीच हे सगळं या साधुवाण्याला प्राप्त झालं। आणि या व्रताचं महत्वही या अध्यायातून या साधुवाण्याच्या रूपाने आपल्याला पण सांगितलेलं आहे। बरेच लोक माझी ही कामना पूर्ण होऊ दे, ती कामना पूर्ण होऊ दे म्हणून सत्यनारायणाची पूजा करेन करेन म्हणतात आणि वर्षानुवर्षी ती पूजा राहिलेली असते, असं बरेच लोकांना आजही अनुभव आहे। काही वेळेला असं होतं की हे जे व्रत आहे सत्यनारायणाचं, हे व्रत एखादा संकल्प ठेवून दर पौर्णिमेला करणारे पण खूप लोक आहेत आणि असं करावं बरं। महिन्याच्या दर पौर्णिमेला सत्यनारायण, काही काही लोक अशी आहेत की 20-20 वर्ष, 25-25 वर्ष दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं व्रत त्यांच्या घरात अखंड चालू आहे। त्यांनी ते बंदच केलेलं नाहीये। मुलगा करेल, आजोबा करतील, वडील करतील, कोण ना कोणतरी पूजेला दर पौर्णिमेला बसेल आणि पूजा होत राहील। अशी वर्षानुवर्ष पूजा करणारे लोक आहेत। कुठली तरी एखादी कामना देवाच्या कृपेने पूर्ण व्हावी, मनोरथ पूर्ण व्हावं किंवा कोणत्या तरी संकटातून मुक्ती व्हावी या हेतूने अशा पद्धतीने सत्यनारायण दर महिन्याला पौर्णिमेला करता येतो। आणखीन एक गोष्ट आहे की संक्रांतीला सुद्धा सत्यनारायणाचं पूजन करावं असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे। संक्रांत म्हणजे काय की एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये सूर्य जातो, असं 12 राशींमध्ये 12 महिन्यामध्ये तो जात असतो। तर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याचा एक संक्रमण काळ असतो, त्या काळाला संक्रांत काळ असं म्हणतात। त्या काळामध्ये सुद्धा सत्यनारायणाचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे। आणि म्हणून एक तर सूर्य संक्रांतीच्या निमित्ताने दर महिन्याला किंवा पौर्णिमेच्या निमित्ताने दर महिन्याला हे सत्यनारायणाचं व्रत करावं। आपल्या सर्व मनोकामना या देवाच्या कृपेने पूर्ण होतील असं या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। आता आपण पुढचा चौथा अध्याय पाहूया। पंढरीनाथ महाराज की जय।